नजर से मिलाई मजा आ गया मेरे रश के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया मेरे रश के कमर तूने पहली नजर नजर से मिलाई मजा आ गया जब नजर से मिलाई मजा आ अबे बाल्या, अरे भाई, काय मस्त सरप्राईज दिलेस यार. अरे आपला का विषय असतो का? बर बस बस. काय ऋषा बॉडी बनवलास बे, एकच नंबर. माझं सोड बे, तुझं बघ. तुझ्यात तर काहीच चेंज नाही. भाऊ, वेळेनुसार गोष्टी बदलतात, ब्रँड नाही. आणि बालाजी ब्रँड आहे, ब्रँड. वेफर्सचा का? तू जा बे, पाणी आण. बस पाणी आणतो. मग बाल्या, अचानक कसं काय येणं केलंस? अरे उद्या मुंबईला एक काम आहे, तर म्हटलं जाता जाता तुला भेटावं आणि तुझी एक मस्त अद्रकवाली चहा घ्यावी. फक्त एकच रात्र? भावा, भेट महत्वाची आहे, म्हणूनच आलो बघ. बरं केलंस आलास ते. घे. मग काय चाललंय अजून? निवांत. ऋषा यार, जाम भूक लागली, काहीतरी मस्त ऑर्डर कर. अबे मग ऑर्डर कशाला? तू 10 मिनिट बस, एक नंबर खिचडी बनवतो. खिचडी? खिचडी बनवायला कधी शिकला बे तू? एकटा राहायचं म्हटल्यावर सगळं शिकावं लागतं. कमाल आहे बा. बरं तू बस, मी बनवतो खिचडी. मग ऋषा, कॉलेजचं कोणी कॉन्टॅक्टमध्ये आहे की नाही? कसले कॉन्टॅक्ट यार, कॉलेज संपलं त्यासोबत कॉन्टॅक्ट पण सुटले. हो ना यार, सर्व आपापल्या कामात बिझी झाले बघ. अरे हां, ओके ओके ओके, भेटू नंतर. किती भारी आहे ना काय? ते कपल. किती आनंदी असतो ना आपण कुणी प्रेमाचा माणूस भेटल्यावर. सर्व जगाला विसरून आपण एकाच व्यक्तीसाठी जगतो, हसतो, तिच्यातच रमतो. आयुष्याचा अर्थ प्रेमातच असतो यार. हो ना. माझं नुकतंच ब्रेकअप झालं. त्यानंतर असं वाटत होतं की प्रेम वगैरे काही नसतं, पण त्यांना पाहून असं वाटतं की प्रेम असतं, असंच असतं. मित्र कोणाचे आहेत आणि काय नसते रे, होत असतं. तू सांभाळ स्वतःला. हॅलो. हॅलो. अरे आज अचानकच काय कॉल केलास? अगं तुला तर काय आठवण येत नाही, म्हटलं मग मीच कॉल करावं. हो का? अगं काय नाही ग, ऋषाकडे आलो होतो तर आपले कॉलेजचे दिवस आठवले, तर मग तुला कॉल केला. अच्छा. अरे कोणाशी बोलतोय एवढ्या वेळचा? एक मिनिट, हा 1 मिनिट, ऋषाशी बोल. 1 मिनिट. हॅलो. हॅलो. हां बोल ना. बालाजी कधी आला? हा काय जस्ट आला. अच्छा.
आणि बघ ना, एकच रात्र थांबतोय. ऐक ना, आपला ब्रेकअपबद्दल प्लीज त्याच्याशी काही बोलू नको. त्याला वाईट वाटेल. हा डोंट वरी, मी करतो हँडल. हा बरं, 1 मिनिट याच्याशी बोल. हां मी भेटतो. हां बोलतो, नंतर बोलतो. हां ओके. हां मी तुला नंतर बोलतो. अरे ये ना लवकर. हां आलो रे. झाली का खिचडी? हा झाली. ओके आलोच बॉस. जबरदस्त भूक लागली आहे मला. 1 नंबर जेवण करूत आता आपण. ऋषा 1 नंबर खिचडी झाली भाऊ. भारी शिकला बनवायला. ओके झालं ना? अरे मस्त. ऋषा जेवण मस्त झालं यार. आता काय कर, एक मस्त अद्रकवाली चहा होऊन जाऊ दे. अरे लगेच. मुझको तो बर्बाद किया है और किसे बर्बाद करोगे. अबे यार बाल्या, अद्रकच नाही ना. अरे बनव ना यार, काय होत नाही. चालेल ना? चालेल, बनव तू. बरं, चहा कसा झाला? ठीक झाला रे. पण अद्रक असतं ना तर अजून मजा आली असती. चालतं रे, तू पी चहा. नाही यार, अद्रकाशिवाय चहा स्पेशल होऊच शकत नाही. सोड ना बे, छान झालं. चहापत्ती, दूध आणि साखर. खरं तर चहा बनवायला ह्या 3च गोष्टी पुरेशा आहेत. पण अद्रक चहाला चव देतो, त्याला स्पेशल बनवतो. आयुष्याचंही तसंच आहे मित्रा. वेळ सरते आणि आयुष्यही सरत जातो. पण अशा जगण्याला काही अर्थ नसतो यार. आयुष्याला खरी चव तेव्हाच येते. आयुष्य हे खरे पाहतात तेव्हाच स्पेशल बनतं, जेव्हा त्यात कुणीतरी प्रेम करणारं आणि कुणावर तरी प्रेम करावं अशी व्यक्ती असते. ती व्यक्ती, ते प्रेम, ते अद्रकच आयुष्याला चव देते आणि आयुष्य स्पेशल बनतं. हॅलो, हा ऐक ना, माझं आयुष्य स्पेशल होण्यासाठी माझ्या आयुष्यातील अद्रक होशील का?